नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की इयत्ता 10वी मध्ये जेव्हा आपण बोर्ड परीक्षेमध्ये पेपर लिहितो मराठीचा, तेव्हा एकतर मराठीचा पेपर खूप मोठा असतो, म्हणजे लिहायला वेळच पुरत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. मग जर आपण असं केलं तर आपण जर वेळ ठरवला तर म्हणजे पहिल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, दुसऱ्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, या वेळेत जर आपण पेपर सोडवायला घेतला आणि तशी जर आपण प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपला पेपर हा वेळेत सॉल्व्ह होऊ शकतो. इव्हन मी तर याच्यामध्ये असंही केलंय की पेपर वेळेच्या आधी सॉल्व्ह होतोय आणि अजून एक्स्ट्रा 20 मिनिटं आपल्या हातात शिल्लक राहत आहेत. तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये नियोजन केलंय आणि मला आशा आहे की तुम्ही पण याच पद्धतीने पेपर सॉल्व्ह कराल आणि 20 मिनिटं हातात राहतात त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा इतर प्रश्न सॉल्व्ह करू शकता किंवा जे काय लिहिलंय ते बरोबर लिहिलंय का हे चेक करू शकता किंवा निबंध अजून थोडा मोठा लिहू शकता. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही 20 मिनिटांमध्ये करू शकता. सो हा पेपर आपला एम असणार आहे की आपण 160 मिनिटांमध्ये पूर्ण करायचंय आणि आपल्याकडे 3 तास म्हणजे एकूण 180 मिनिटांचे वेळ आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की पूर्ण पेपर जरी तुम्ही आता एका एका सेटिंगमध्ये सॉल्व्ह करू शकत नसाल, बऱ्याच जणांचं असं होऊ शकतं की एका सेटिंगमध्ये 3 तासांचा पेपर सॉल्व्ह होत नाहीये. तर ठीक आहे, काही हरकत नाही. अजून आपल्याकडे साधारणतः पूर्ण डिसेंबर आहे, पूर्ण म्हणूया आपण पूर्ण डिसेंबर, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे. त्याच्यामुळे अर्थातच आपण जितक्या जितकी जास्त प्रॅक्टिस करू शकू तेवढी जास्त प्रॅक्टिस करायची आहे. आता तुम्ही असंही करू शकता की मी जो वेळ सांगते तेवढ्या वेळामध्ये पहिला विभाग पूर्ण करणं, मग थोड्या वेळाने परत मी जेवढा वेळ सांगितलाय तेवढ्या वेळामध्ये दुसरा विभाग पूर्ण करणं. तर असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर माझ्याकडे ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे 2024ची. मी याच ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचं. तुम्ही हवं तर सेपरेटली लिहून काढू शकता तुमच्या वहीमध्ये किंवा तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने. पण मी तुम्हाला याच प्रश्नपत्रिकेमध्ये सांगते जेणेकरून आपल्याकडे व्हॅलिड प्रूफ पण आहे की कशामध्ये किती वेळ आपल्याला द्यायचा आहे किंवा किती वेळ लागू शकतो यासाठी. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे गद्य विभाग, जो की साधारणतः 14 गुणांचा आहे. 7-7 गुणांचे असे 2 गद्य आपल्याकडे असतात. तर 15 मिनिटं तुम्हाला प्रत्येक गद्याला द्यायची आहेत. आता या 15 मिनिटांचं विभाजन कसं करायचं आहे, तर हा पठित गद्य आहे. तुम्हा सगळ्यांना हा गद्य माहिती आहे. 5 मिनिटात सगळ्यांनी हा जो पॅरेग्राफ आहे तर हा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पॅरेग्राफ वाचण्यासाठी 5 मिनिटं पुरेशी असतात किंवा किंबहुना जास्त असली पाहिजे. जर तुमचं रिडिंग थोडंसं स्लो आहे, प्रॅक्टिस करा. टेक्स्ट बुक मधलं कुठलाही चॅप्टर घ्या आणि त्याचा साधारणतः एक पॅरेग्राफ 5 मिनिटाच्या आत वाचण्याचा प्रयत्न करा, कारण हीच प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आपल्या एक्झामसाठी. ठीक आहे. सो 5 मिनिटात तुम्हाला हा पॅरेग्राफ रीड करायचा आहे. जी उरलेली 10 मिनिटं आहेत त्यातली पण जी 4 मिनिटं आहेत तर त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न असतो तर हा सॉल्व्ह करायचा आहे. त्यासोबतच आकृती पूर्ण करा, हा सॉल्व्ह करायचा आहे पहिल्या 4 ते 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटं तुम्ही पॅरेग्राफ रीड केलं, 5 मिनिटं तुम्ही हा जो प्रश्न आहे याला दिला आणि हा जो प्रश्न आहे याला, दोघांना मिळून तुम्ही 5 मिनिटं दिली. ठीक आहे. उरलेली जी 5 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णतः स्वमताला 5 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. कारण असं आहे की स्वमत 3 मार्कांचं आहे, त्यामुळे थोडंसं मोठं लिहावं लागतं. कितपत मोठं स्वमत लिहायचं असतं तर साधारणतः 6 ओळींचं मिनिमम 6 ओळींचं तरी स्वमत असलं पाहिजे. मॅक्सिमम तुम्ही 10 ओळींपर्यंत लिहू शकता. त्यापेक्षा मोठं लिहिलं तर फरक काही पडणार नाही, वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही मिनिमम 6 ओळींचं तरी स्वमत लिहायचं आहे. 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे स्वमताला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 15 मिनिटात तुमचा पहिला पॅरेग्राफ जो आहे तो झाला पाहिजे. हे आपण म्हणूया की मॅक्सिमम टाइम आहे. यापेक्षा पुढे वेळ गेला नाही पाहिजे. तुम्ही रिड्यूस करा, तुम्ही 10 मिनिटात करण्याचा प्रयत्न करा, 12 मिनिटात करण्याचा प्रयत्न करा, पण 15च्या पुढे जाऊ नका. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ आहे, तोही तुम्हाला सेम पद्धतीने 5 मिनिटात वाचायचा आहे. कारण असं आहे की तुम्हाला हा पॅरेग्राफ ऑलरेडी माहिती असणार आहे पठित असल्यामुळे. आता जर असं असेल की तुम्ही पठितचा अभ्यासच नाही केलाय तर वेळ लागू शकतो, पण 5 मिनिटं पण त्यातही मॅक्सिमम आहेत किंवा आपण म्हणूया पुरेशी आहेत. 5च्या वर एक्सिड होऊ देऊ नका. त्याच्यानंतर नेक्स्ट जे 5 मिनिटं आहेत, 3 टप्पे करतोय आपण, 15 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये पॅरेग्राफ रीड करायचा आहे, 5 मिनिटांमध्ये हा प्रश्न आणि हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि उरलेल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला स्वमत करायचं आहे. ठीक आहे. अगेन, जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे आकृतीचे प्रश्न करणार आहात तेव्हा सेम आकृती ड्रॉ करायची आहे. पेनाने शक्यतो ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. आधी पेन्सिलने करा, वरती पेनाने करा, कसं पण करा, पण अल्टिमेटली ते पेनाने ड्रॉ केल्यासारखं दिसलं पाहिजे. शक्यतो आधी लिहा आणि मग ड्रॉ करा, जेणेकरून ते छोटाच झाला बॉक्स, असं मोठा झाला असं होता कामा नये. ठीक आहे. सो जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या वेळाने करू शकता. सो साधारणतः तुम्हाला 15 आणि 15 असे एकूण 30 मिनिटं द्यायची आहेत गद्य विभागाला. ठीक आहे. 30 मिनिटाच्या आत तुमचा गद्य विभाग झालाच पाहिजे. त्यानंतर पुढचा विभाग आहे तो म्हणजे अपठित गद्य. अर्थात आपल्याला हा माहिती नाहीये. ठीक आहे. हा आपल्यासाठी नवीन आहे. त्याच्यामुळे तुम्ही साधारणतः आपल्याकडे 10 मिनिटांचा वेळ आहे. 5 ते 7 मिनिटं तुम्ही हे वाचण्यासाठी देऊ शकता.
अर्थात काही जणांना थोडासा वेळ लागू शकतो. मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी की 20 मिनिटं आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत. सो हे 10ची 15 झाली तरी पण चालतील. पण ट्राय करा की तुम्ही हे 10 मिनिटात करा. ठीक आहे. 10ची 15 होऊ शकतात. नो इश्यू. याला आपण मुभा देऊ शकतो. याचं कारण असं आहे की हा अपठित आहे. आपल्याला याची आयडिया नसते. त्याच्यामुळे तुम्ही साधारणतः 5 मिनिटं इकडे-तिकडे करू शकता याच्यामध्ये. सो 10 ते 15 मिनिटांमध्ये हा जो आपला अपठित आहे तर हा झाला पाहिजे. 4 गुणांचाच आहे पण अर्थात वाचायला वेळ लागेल. प्रश्नांचा विचार करायला वेळ लागेल. त्याच्यामुळे आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं देतोय. सेम तुम्हाला ड्रॉ करायचं आहे जसं दिलंय तसं आणि त्याप्रमाणे उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. मिनिमम 10 मिनिटं, मॅक्सिमम 15 मिनिटं. मिनिमम अजूनही कमी होऊ शकतं, बट ठीक आहे. नेक्स्ट आहे पद्य. पद्य विभाग दुसरा आपल्याकडे आहे. याच्यामधला जो प्रश्न दुसरा अ आहे 8 गुणांचा आहे. या ठिकाणी तुम्हाला कविता दिलेली असते आणि कवितेवरती प्रश्न विचारलेले असतात. तर हे जे प्रश्न दुसरा अ जो आहे हा प्रश्न तुम्हाला 15 मिनिटाच्या आत सोडवायचा आहे. फक्त अ प्रश्नाबद्दल बोलतोय आपण. त्यातलं आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्यातलं हे जे अ आहे तर हे तुम्ही अर्थात 2 मिनिटांमध्ये वगैरे सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आकृती पण तुम्ही 2 मिनिटात करू शकता. तर साधारणतः 2 आणि 2 4 मिनिटं तुमची या ठिकाणी गेलेली आहेत. प्रश्न म्हणजे पहिल्यातला अ आणि या ठिकाणी 2 यासाठी. ठीक आहे. आता आपल्याकडे उरलेला वेळ आहे तो म्हणजे किती आहे? 11 मिनिटांचा. साधारणतः 10-11 मिनिटांचा वेळ उरलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटं द्यायची आहेत खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहिण्यासाठी आणि 5 मिनिटं द्यायची आहेत काव्यसुंदरासाठी. किंवा तुम्ही जर सरळ अर्थ लवकर लिहू शकलात तर त्याप्रमाणे तुम्हाला वेळ ऍडजस्ट करायचा आहे. पण तुम्हाला मॅक्स टू मॅक्स फक्त 15 मिनिटं या प्रश्नाला द्यायची आहेत. ठीक आहे. सो आता नियोजन कसं करायचं त्या 15 मिनिटांचं हे तुम्ही अर्थ ठरवू शकता. पण मॅक्स टू मॅक्स तुम्हाला यासाठी 15 मिनिटं द्यायची आहेत. सॉरी. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा आ. सो आता आ जो प्रश्न आहे तर या ठिकाणी तुम्हाला 4च मार्कांचा प्रश्न आहे तरी पण मी याला 10 मिनिटं दिलेली आहेत. याचं कारण असं आहे की एक तर इथे लिहावं लागतं थोडंसं जास्त आणि विचार करावा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला ऑप्शन आहे. इतर तुम्ही भरतवाक्याचं कवितेबद्दल माहिती लिहू शकता किंवा तुम्ही आश्वासक मित्रबद्दल लिहू शकता. सो जे तुम्हाला हवं असेल ती एक कविता निवडायची आहे आणि त्या कवितेची तुम्हाला 3 मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहायची आहे. पहिले 2 तर लवकर होतात. ह्याला काही जास्त वेळ नाही लागणार. जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतील. पण हे जे आहे कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे याला पण 4 मिनिटं वगैरे लागू शकतात. पण मी मुद्दाम 10 दिलेत कारण थोडंसं हे तुम्हाला परफेक्ट लिहावं लागतं. किंवा इथे आता कविता आवडण्याची न आवडण्याची विचारले पण कधी कधी असं असते की तुम्हाला थोडंसं कवितेमधलं विषय स्पष्ट करायचा वगैरे असतो. सो त्यावेळेस तुम्हाला कविता आठवावी लागेल, विचार करावा लागेल. त्याच्यामुळे मी ते 10 मिनिटं दिलेली आहेत. ठीक आहे. 10च्या वरती जाऊ देऊ नका कारण 4च मार्कांचा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. 10 मिनिटं यासाठी दिलेले आहे 4 मार्काच्या प्रश्नाला कारण तुम्हाला खूप लिहावं लागतं. तुम्हाला भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य किंवा रसग्रहणामध्ये आपण ज्या सगळ्या गोष्टी लिहितो त्या सगळ्या तुम्हाला लिहायच्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की इव्हन तुम्हाला या पंक्त्यांच्या शिवाय जी पण आपली एक ऍक्च्युअल कविता आहे त्याच्याबद्दल पण थोडंफार लिहावं लागतं. तुम्हाला जर रसग्रहण कसं करायचं याच्यावरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही लवकरच अपलोड करेन. तुम्ही डिमांड करू शकता. आणि 4 मार्कांचा प्रश्न आहे. 10 मिनिटांचा वेळ आहे. आरामात लिहायचंय. मोठं लिहायचं आहे. साधारणतः 5-1.5 पान तरी उत्तर तुमचं असलं पाहिजे यासाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्थूल वाचन. या ठिकाणी 15 मिनिटांचा वेळ मी दिलेला आहे. 6 मार्कांचा हा प्रश्न आहे. तिघांपैकी तुम्हाला कोणत्याही दोघांचं उत्तर लिहायचं असतं. प्रत्येक प्रश्न 3 मार्कांसाठी आहे. उत्तर मोठं लिहायचं आहे. मिनिमम 10 ओळींचं उत्तर असलं पाहिजे. मोठं यासाठी आपण लिहितोय कारण ते एक्सपेक्टेड आहे या प्रश्नाला मोठं उत्तर लिहिणं स्थूल वाचन असल्यामुळे. दुसरी गोष्ट थोडासा विचार करायला वेळ लागू शकतो. सो आपण जी 20 मिनिटं ठेवलेली आहेत स्पेअर त्यातली 5 मिनिटं ऑलरेडी आपण वरती वापरलेली आहेत अपठितसाठी असं आपण समजूया आणि त्यातली अजून 5 मिनिटं आपण इथे स्थूल वाचनासाठी वापरतोय. जर लागलीच तर अदरवाईज 15 मिनिटाच्या आत हे पूर्ण करायचं आहे. पण कधी कधी आपल्याला पाठ आठवायला वेळ लागू शकतो कारण इथे कुठलाही उतारा वगैरे नाही आपल्याकडे त्याच्यामुळे वेळ लागू शकतो. ट्राय करायचं की 15च्या आतच पूर्ण कराल पण थोडासा वेळ लागतोय तर तिकडून 5 मिनिटं तुम्ही बरो करू शकता. मग तुमच्याकडे फक्त 10 मिनिटं एक्स्ट्रा राहतील. ठीक आहे. बट 15च्या आतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की भाषा अभ्यास. खूप महत्वाचा भाग आहे. छोटासा आहे पण मी याला 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. याचं कारण असं आहे की तुम्हाला सुटसुटीत लिहायचा आहे. पटकन होतो हा भाग. थोडासा विचार करायला वेळ लागू शकतो पण जास्त काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. आता इथे बघा समास आहे, जोड्या लावायच्या आहेत, सामासिक शब्द पण आहे आणि समासाचं नाव पण आहे. किती वेळ लागेल थोडासा आखायला वगैरे करत 2 मिनिटाच्या आत हा प्रश्न तुमचा सोडवून झाला पाहिजे. 2च मार्कांसाठी आहे. अजिबात जास्त टाइमपास करायचा नाही. पटापट हा प्रश्न सोडवायचा आहे. दुसरा आहे शब्दसिद्धी. असंच ड्रॉ करायचं आहे. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त वगैरे आणि मग त्याच्या आतमध्ये लिहायचंय. 2 मार्कांसाठी आहे. जे काही शब्द आहे ते तुम्ही क्लासिफाय करून लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे वाक्प्रचार. कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. अर्थ सांगायचा आहे आणि मग वाक्यात उपयोग करायचा आहे. 4 मार्कांचा प्रश्न आहे. वाक्य आठवायला वेळ लागू शकतो. तो वेळ घ्यायचा आहे. 20 मिनिटं पुरेशी आहेत या प्रश्नांसाठी सगळ्या व्याकरणासाठी. त्याच्यामुळे मी सफिशियंट वेळ तुम्हाला अलॉट केलेला आहे. त्याच्या आतच हे सगळं झालं पाहिजे. ठीक आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शक्यतो एक्स्ट्रा लिहू शकता तुम्ही या ठिकाणी एखादं, कारण जास्त काही डिफिकल्ट किंवा खूप मोठं असं उत्तर लिहायचं नसतं. फक्त अर्थ लिहायचा आहे आणि वाक्य लिहायचे 2 मार्क मिळतात. म्हणजे याच्या आधी आपण इथे उत्तरामध्ये वगैरे 2 मार्क मिळवण्यासाठी पण खूप मोठं उत्तर लिहायचो. पण या ठिकाणी आरामात तुम्हाला 2 मार्क मिळतात. अर्थात त्याचा आणि याचा काही संबंध नसला तरी पण जस्ट एक कंपॅरिझन म्हणून. तर तुम्हाला इथे खूप मोठं उत्तर नाही लिहायचंय. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही एखादं एक्स्ट्राही याच्यामधलं वाक्प्रचार लिहू शकता. कदाचित होऊ शकते की तुम्ही वाक्य लिहिलं पण त्याचा अर्थ समोरच्याला लागला नाही वगैरे असं होऊ शकतं. त्याच्यामुळे ट्राय करा की एकतर वाक्य लिहिताना ते स्पष्ट लिहा किंवा त्याच्यामध्ये खूप मोठं वाक्य करण्याचा प्रयत्न करू नका. साधं, सोपं आणि अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. दुसरी गोष्ट, वाक्यात तुम्हाला वाक्प्रचार वापरायचा आहे, अर्थ नाही. अर्थ तुम्ही वरती ऑलरेडी लिहिला असणार आहे. वाक्यात फक्त आणि फक्त वाक्प्रचार वापरायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायचे कंपल्सरी. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, प्रश्न 4 आ मध्ये तुम्हाला खूप लहान लहान प्रश्न आहेत, मोठे उत्तर लिहायचे नाहीयेत. आता इथे बघा, शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द लिहायचा आहे, एका मार्कासाठी अर्धार्थ आहे. सेम विरुद्धार्थी, वचन बदला वगैरे किंवा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. सो प्रत्येक प्रश्नाला 1 ते 1.5 मिनिटांचाच वेळ द्यायचा आहे, जास्त वेळ द्यायचा नाही. ठीक आहे. लेखन नियमानुसार लेखन करा, कोणताही 2च सोडवायचा आहे. या ठिकाणी 2च केलं तरी पण चालेल, जास्त करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे खालील विरामचिन्ह ओळखा. हे तर अतिशय इझी आहे. शक्यतो विरामचिन्ह आणि हा बॉक्स काढा आणि मग त्याचं नाव बाजूला लिहा. ठीक आहे. जेणेकरून पेपर छान दिसेल. जेवढा तुम्ही पेपर सुटसुटीत आणि सुंदर लिहाल मराठीचा किंवा इतर कुठल्याही लँग्वेजेसचा किंवा कुठल्याही विषयाचा किंबहुना, तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. कारण कसं होतं, मराठीमध्ये वगैरे खूप पेपर मोठा असल्यामुळे फास्ट लिहिण्याच्या गडबडीत आपण थोडंसं ते गिचमिडपणा किंवा खडाखड वगैरे होते. बऱ्याच जणांचे होते. पण त्यातल्या त्यातही तुमचा पेपर जर सुंदर असेल तर अर्थात एक्झामिनरला आनंद होईल आणि ते तुम्हाला मार्क्स देतील. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही तो सुंदर लिहाल, पण वेळेचं पण भान ठेवायचं आहे. पारिभाषिक शब्द मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत, कोणते आणि कुठून करायचे. आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांबद्दल आयडिया आहे. सो इथपर्यंत जर आपण मी सांगलेल्या वेळेप्रमाणे जर तुम्ही सॉल्व्ह केलं, एक्स्ट्रा वेळ न घेता, तर 110 मिनिटांमध्ये पूर्ण पेपर म्हणजे व्याकरणापर्यंत पूर्ण पेपर होतोय. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणूया की आपला अर्धा पेपर जो आहे तर तो या ठिकाणी संपलाय. ठीक आहे. 110 मिनिटांमध्ये. आता जो उरलेला वेळ आहे तो आपण देतोय उपयोजित लेखनला. म्हणजे ऑलमोस्ट तुमचा सगळा अर्धाच्या अर्धा पेपर या ठिकाणी 110 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. आता नेक्स्ट आपल्याकडे आहे ते म्हणजे साधारणतः 180 मिनिटं आपल्याकडे एकूण आहेत. साहित्यिक 18 बरोबर 180 मिनिटं आपल्याकडे आहेत. त्यातले 110 गेलेले आहेत. 70 मिनिटं आपल्याकडे अजूनही शिल्लक आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता उपयोजित लेखन करायचंय. प्रश्न 5 6 गुणांसाठी आहे. ऑप्शन 1 तर आहे तुमच्याकडे की तुम्हाला यापैकी कुठल्याही एका विषयावरती पत्र लिहायचं आहे किंवा दुसरा एक ऑप्शन तुमच्याकडे आहे तो म्हणजे तुम्ही सारांश लेखन करू शकता. सो मगाशी जो आपण अपठित उतारा वाचला त्याचं सारांश लेखन करू शकता किंवा तुम्ही पत्रलेखन करा. पत्रलेखन करणार असाल तर इझिली तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. आणि पत्रलेखन करण्याचा एक पॉइंट असा आहे की तुम्ही मायना लिहिलात किंवा वरती दिनांक लिहिली, मायना लिहिलात, पहिला पॅरेग्राफ लिहिला, दुसरा पॅरेग्राफ लिहिला, शेवट व्यवस्थित केला की तुम्हाला मार्क्स मिळतात. सारांशमध्ये असं काही डिफिकल्ट नाहीये मार्क्स स्कोर करणं, पण तुम्ही जेव्हा अपठित सोडवला त्याच्यानंतर खूप वेळ गेलाय. त्याच्यामुळे अर्थात तुम्ही अपठित पूर्ण लक्षात असेल असं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तो अपठित वाचावा लागेल. सो 10 मिनिटातले 5 मिनिटं किंवा 3 मिनिटं तरी मिनिमम तुमची ते उत्तर वाचण्यात जाणार आहेत आणि उरलेल्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला तो सारांश लिहायचा आहे. सारांश लिहिताना त्याला टायटल द्यायचं आहे, कंपल्सरी शीर्षक द्यायचं आहे. इथे मेन्शन नाही केलं तरी पण तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे. नाही दिलं तर मार्क्स जाणार. त्याच्यामुळे सारांश लेखनला शीर्षक द्यायचंच आहे. पत्रलेखन करणार असाल तर उत्तम, सारांश लेखन पण उत्तम आहे. पत्राला तुम्हाला 10 मिनिटं पत्र लिहायलाच मिळतील, पण सारांशमध्ये 3 ते 4 मिनिटं तुम्हाला उतारा वाचावा लागेल, इम्पॉर्टंट पॉइंट्स काढावे लागतील आणि त्याच्या आधारे सारांश लिहावा लागेल. सो तुम्हाला जे सुटेबल आहेत ते करू शकता. पत्रलेखनामध्ये लिहायचं खूप आहे, विचार कमी करायचंय. सारांश लेखनामध्ये विचार खूप करायचे कारण कमी लिहायचंय आपल्याला. ठीक आहे. सो मी दोन्हीवरती व्हिडिओ अपलोड केलाय. प्लीज पहा, विचार कसा करायचा, कितपत लिहायचं, कोणत्या पॉइंट्सला अंडरलाईन करून ते कसं वापरायचं सगळं सांगितलेलं आहे. प्लीज हे सगळे व्हिडिओ चेकआउट करा. सो जे काही तुम्हाला सुटेबल असेल ते तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर आहे प्रश्न 5 कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 10 मार्कांसाठी. सो प्रत्येकाला 10 मिनिटं वेळ आहे आणि मार्क प्रत्येक प्रश्नाचे 5 आहेत. सो 5 आणि 5 असे 2 प्रश्न सोडवायचे 10 मार्कांसाठी, ज्याला मी एकूण 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. सो 10-10 मिनिटं तुम्ही देऊ शकता. जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन. सो जाहिरात लेखन करणार असाल तर 10 मिनिटांमध्ये तुम्हाला साधारणतः 2 ते 3 मिनिटं विचार करावा लागेल की काय आपल्याला नेमकं लिहायचं आहे, की चित्र कुठे काढायचं, काय कुठे काढायचं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चित्र वगैरे सगळं तुम्हाला पेनानेच काढायचं आहे. कुठल्याही रंगीत पेन नाही वापरायचंय. तुमचा जो काही ब्ल्यू किंवा ब्लॅक पेज ज्याने तुम्ही पूर्ण पेपर लिहिताय
तोच पेन कंटिन्यू करायचा आहे. पेनाची शाई सुद्धा बदलायची नाही. ठीक आहे. सो ज्या पेनाने पूर्ण पेपर लिहिलाय सेम पेन तुम्हाला वापरायचा आहे जाहिरातीला. पेन्सिलने तुम्ही थोडंफार शेडिंग जे काय असेल ते करू शकता, पण ड्रॉइंग्स जे पण तुम्हाला असं वाटते की जाहिरातीचा भाग आहे ते सगळं तुमचं पेनानेच असलं पाहिजे. थोडंसं अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे जाहिरात. सो त्यासाठी तुम्ही चारोळी वगैरे जे काही तुम्हाला वाटते स्लोगन असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता. बातमी लेखनामध्ये मोठं लिहावं लागणार आहे. अगेन जाहिरात छोटी असणार आहे पण विचार जास्त करावा लागणार आहे. बातमी लेखनामध्ये जास्त विचार करण्यापेक्षा पटकन लिहायला घ्या, कारण तुम्हाला मोठं लिहायचंय. बातमी लेखन पटकन उरकायचं नाहीये. 3 पॅरेग्राफ तरी असलेच पाहिजे. साधारणतः 1.5 पानांचं उत्तर हे तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे. सो मथळा द्यायचा आहे प्रॉपरली, शीर्षक ज्याला आपण म्हणतो, तारीख, वेळ, सगळं काय, वेळ नाही तारीख, ऍक्च्युली तारीख द्यायची आहे, ठिकाण द्यायचं आहे. मग साधारणतः 3 पॅरेग्राफमध्ये तुमचं जे काही आहे बातमी तर ती लिहायची आहे. पहिल्यामध्ये कुठे आणि काय घडलं, सेकंड पॅरेग्राफमध्ये कसं घडलं ते डिस्क्राईब करायचं, थर्ड पॅरेग्राफमध्ये कन्क्ल्युजन लिहितो आपण. सो या प्रत्येकावरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. कसं लिहायचं, काय लिहायचं, तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स पण दिलेले आहेत आणि तुम्हाला सॅम्पल्स पण दिलेले आहेत. सो प्लीज हे सगळे व्हिडिओ चेकआउट करा. कथा लेखनामध्ये तुम्हाला कथा दिलेली आहे अर्धी, ती तुम्हाला पूर्ण करायची. ह्याच्या पुढचं लिहायचंय. शीर्षक लिहायचं आहे, तात्पर्य लिहायचंय कथा लेखनामध्ये, अजिबात विसरायचं नाहीये. त्याच्यामध्ये मार्क्स जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, हे परत लिहायची गरज नाहीये. डिरेक्टली तुम्ही इथून पुढे कथा लिहिणार आहात तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये. आणीच्या पुढे लिहायचं जे काही लिहायचंय ते आणीपर्यंत लिहायची गरज नाही. ठीक आहे. सो 20 मिनिटांचा वेळ आहे. कुठला तरी 2 सिलेक्ट करायचा आहे आणि लिहायचं आहे. आधीच ठरवा काय लिहायचं ते. एक्झाम मध्ये गेल्यानंतर वगैरे ते डिसाईड नाही करायचं, आतापासूनच डिसाईड करायचं आहे. नेक्स्ट आहे प्रश्न 5वा ई लेखन कौशल्य. याच्यामध्ये तुमच्याकडे 20 मिनिटांचा वेळ आहे. कुठल्याही एका विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचे. 8 मार्कांसाठी निबंध आहे, त्याच्यामुळे एका निबंधालाच मी 20 मिनिटं देते. अजून तुम्ही यातला वेळ बॉरो करू शकता. 20 मिनिटं आपली शिल्लक आहेत, किंवा आता जर आपण एक्स्ट्रा वेळ घ्यायचा म्हटलं तर 10 मिनिटं शिल्लक आहेत, तीही तुम्ही इथे ऍड करा. पण प्रॉपर निबंध लिहायचा आहे. माझ्या मते आत्मकथन थोडंफार लोकांना इझी जातं, त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकता. मी बरेचसे नमुने अपलोड केलेले आहेत. आत्मलेखनाचे, प्रसंग लेखनाचं पण केलंय आणि वैचारिक पण केलंय. सो तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. कसं लिहायचं, काय लिहायचं, कसा विचार करायचा, किती मोठं लिहायचं. साधारणतः तुम्हाला 8 मार्कांसाठी 2 पानं भरून किंवा त्यापेक्षाही मोठा निबंध लिहायचे. मिनिमम 2 पानं, त्यापेक्षा मोठा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे वेळ लागणार आहे. वैचारिक लिहिणार असाल तर विचार आधी करून मग लिहायचं आहे, कारण तुम्हाला दोन्ही बाजू मांडायच्या असतात वैचारिकमध्ये. तसं आत्मकथनमध्ये इतकं प्रभावी लेखन असलंच पाहिजे असं नाही. तुम्ही सुरुवात कशी म्हणजे अर्थात सुटेबल करायचे, पण खूप जास्त असे एक्सपेक्टेशन नसतात आत्मकथनमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मर्जीने कसंही लिहू शकता. पण वैचारिकमध्ये एक्सपेक्टेशन असतात की तुम्ही समस्या पण लिहिलं पाहिजे, उपाय पण लिहिलं पाहिजे, दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. प्रसंग लेखनामध्ये इव्हन तुम्ही ते प्रसंग अनुभवले नसतील तरीही तुम्हाला लिहावे लागतील. सो तुम्हाला इमॅजिन करायचं आहे प्रसंग कसा घडला असेल, काय घडला असेल, आणि प्रॉपरली प्रत्येक डिटेल्स मेन्शन करायचे आहेत. प्रत्येक जेवढे डिटेल्स तुम्हाला मेन्शन करता येतील तेवढे सगळे करायचे आहेत. ठीक आहे. सगळ्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, प्लीज चेकआउट करा. तुम्ही जर मी व्ह्यू मध्ये लिहिलंय त्याप्रमाणे वेळ दिला तर 160 मिनिटांमध्ये हा पेपर कंप्लीट होतो. 20 मिनिटं शिल्लक राहतात. याच्यामध्ये पूर्ण पेपर रिव्ह्यू करायचा आहे. काही लिहायचं राहिलंय का, काही अजून मोठं आपण लिहू शकतो का, काही कन्क्लूड करायचं राहिलंय का, कुठे रेषा वगैरे ओढायच्या राहिलेल्या आहेत का, अजून थोडंफार काही एक्स्ट्रा सॉल्व्ह करायचं राहिलंय का, हे सगळं पाहू शकता 20 मिनिटांमध्ये. किंवा यातला काही वेळ तुम्ही निबंधामध्ये अजून थोडासा घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 180 मिनिटांचा आपण टाइम मॅनेजमेंट पाहिलंय. या सगळ्या गोष्टींवरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, प्लीज चेकआउट करा. याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिशसाठी टाइम मॅनेजमेंट हवं आहे का, संस्कृतसाठी किंवा इतर विषयांसाठी हवं आहे का, ते मला नक्की सांगा. ऑलरेडी मी मॅथ्ससाठी आणि सायन्ससाठी अपलोड केलेला आहे, नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.